मोदक बनवलं, अजून थोडं पीठ उरलंय का, तर मग करा हे पटकन होणारं तांदळाच्या पिठापासून बनणारं चटणी बरोबर खाऊ शकतो असा हा पदार्थ. 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं असेल तर 1 वाटीभर पाणी घ्यायचं, उकळायचं. मोठी उकळी आली की त्यात वाटीभर पीठ घालायचं, पटकन मिक्स करायचं. त्यानंतर गॅस लगेच बंद करायचं आणि झाकण ठेवून हे पीठ 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. वाफवलेलं पीठ एका ताटात काढून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. त्याचे उभे शेप करायचे. ही एक लांब आहे, बाकी कमी लांबीचे आहेत. त्यांना आता मोदकाप्रमाणे उकडून घ्यायचं. उकळल्यानंतर हे खायचे आहेत हिरव्या चटणी बरोबर. तर ती चटणी बनेल कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण, मिरची आणि मीठ. बस हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि आपली चटणी तयार होईल. काय मग एकाच ताटात गोड मोदक आणि ही चटकदार चटणी बरोबर खायला तांदळाच्या पिठाचे उभे गोळे. दोघांचीही चव वेगळी, त्यामुळे खाणाऱ्यालाही वाटतं आपण काहीतरी वेगळं खाल्लं आणि छान खाल्लं. मोदकाची रेसिपी तुम्ही पाहिलीत का? उकडीचे मोदक, ओल्या खोबऱ्याचे मोदक, चॉकलेट मोदक, बिस्किटचे मोदक, हे सगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. प्लीज तुम्ही पाहून घ्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी नैवेद्य म्हणून करा. गणपती बाप्पा मोरया.